तर बघा इथं आमचा चालला होता चिक काढायचा. बाहेर बसलो होतो मी कोप्यावर चिक काढाय, कारण का घरात इतका राडा होतो आणि इथं झाडून बिडून काढल्यावर स्वच्छ असते, त्याच्यामुळे आम्ही कुरवड्या इथंच करतो. आणि या माशाने इतका वैताग दिला होता. थोडा पाऊस झाला आहे 2 दिवस झालं, पण इतक्या माशा यायला लागल्यात. आणि त्यात पोरांनी तर आंबे पण खाल्लेले होते. आणि शेजारी काकू आणि एक आमच्या इथल्या शेजारच्या काकी बसलेल्या होत्या. ती बसल्या होत्या खाटावरती, बोलत होत्या, मला हसत होत्या. आणि मी त्यांना गप्पा मारत मारत चाललं होतं चिक काढायचं माझं. मला आबाळ आलं होतं भरपूर, त्याच्यामुळे लवकर काढून घ्यावं. नाही का या माशा किती आणल्या तरी माशानं वैताग दिला होता बाई. नको नको झालं, घरात पण माशा, बाहेर पण माशा. जरा पाऊस पडलं की माशा चालूच झालं बघा. तर चाललं होतं असं, गिरायकाचेच गहू होते, चिक काढायचं चाललेलं होतं माझं. आता जास्त कुरवड्या आल्यात करायला, आणि आई त्या आमच्या कुरवड्या पण नेल्या बघा सगळ्या केलेल्या. त्याच्यामुळे आता फिरून, आता जसा पाऊस येईल तो जास्तच यायला लागलेत कुरवड्या करायला. मग आता हिचा माझा चिक काढून झाला होता, पिलेला म्हणलं काढ 1 मिनिटाचा व्हिडिओ. तर चला आता भेटूया पुढं. नमस्कार सगळ्यांना. तर झाला आमचा चिक काढून आता. साजिद दाखवू का तुला? साजिद गेला गेला. साजिद हसते मी व्हिडिओ काढते म्हणून. तर काय नाही मैत्रिणीनं, काढावा म्हणलं व्हिडिओ. आता काढला चिक मी. कुरवडे करायचे होते मला. आमच्या वर्षात आहे आता त्यांच्या मम्मीचा देवदेव आहे, ती 2 दिवस तिकडे गेले ते, त्याच्यामुळे आता मला उद्या एकटीलाच कुरवड्या करावं लागणार आहेत. आमचा पसारा बघा इकडं कसं पडलाय. आणि इथं आम्ही कुरवड्या करणार आहे उद्या, कारण का इकडं असं ऊन येतं बघा इथं ह्या चुलीवर, त्याच्यामुळे इकडं काय करत नाही. आमच्या भिंतीला बघा कसं झालंय आता, हे बुजवून घ्यायचंय सगळं. मातीतली सगळी सिमेंट बिमेंट पडलंय खाली. आणि इथं आम्ही उद्याच्याला कुरवड्या करणार आहे, कारण का इथं सावली, इथं खाट मांडली ना मग दारात ठेवता येतं. काकूच्या स्लॅबवर पण जाता येतं, पण ती ऊन होतं आम्हाला करायला, त्याच्यामुळं भरपूर असं ऊन होतं, मग त्याच्यामुळं वर जाता येत नाही. मग म्हणलं इथंच करायचं आपल्या लिंबाखाली. अशी मस्त सावली बघा, पटांगण आहे लिंबाचं, असं एका दाट असं मस्त लिंबाचं झाड आहे. आणि पटांगण आहे व्यवस्थित, सगळं स्वच्छ आहे, कोबा बिबा केलेलं असतं, झाडलं पाणी मारले की असं मस्त होतंय. त्याच्यामुळं आपल्या इथंच कुरवड्या करायच्यात. आणि इथं चुलीवर मग ऊन येतं, त्याच्यामुळं हे असं आपली पहिली चूल सिमेंटची केलेली, पण इथं येतं ऊन, त्याच्यामुळं आम्ही इकडं चूल मांडली विटाची. पण ती लय हलतावं, पातेलं असं ठेवलं ना बरंच हलतं. पण मला आता इथंच करायच्या. झाला चिक काढून, आता मला चिक दाखवते. या माशाने आज वैताग दिलाय नुसतं. आता हे टोपण लावून झोपताना परत अजून संध्याकाळी 11 वाजता घेतलं सगळं पूर्ण पाणी काढायचं, आणि मग दुसरं पाणी वाचायचं, म्हणजे चिक एकदम पांढरा शुभ्र निघतो असा. तर माझं बघा आता चला आवडते, चिक काढून झालाय. चहा करते आता, हातपाय तोंड धुतीन, परत बाकीचं काम बघते, स्वयंपाक बिपाक करायचा आहे. चला आमच्या काकूबाईंना मेहंदी लावायची, तिकडे वाट बघतात त्यांना मेहंदी लावायची म्हणून. त्यांच्या केसांना मेहंदी लावते आता. घरातला आवडते ना, आबाळ कसं झालंय बघा वातावरण, आबाळाचं आहे का. दारात कपडे पडलेत, कपडे इथली काढले तिथंच ठेवले ते अजून. अमोल गेला तिकडं पळून. आज पावसाचं वातावरण झालंय, सगळं आबाळ आलंय, भरपूर आबाळ आलंय असं. घरात असं आमच्या अंधार अंधार दिसतो. तर चला बघा आमच्या घरात पसारा, भांडे पिंडी सगळे हे आपण काल केलेले सांडगे. एक जणीला दिले बी अर्धा किलो, लगेच एवढे राहिले नेले. सांडगे जाय ना आता मैत्रिणी, काय कोणाच ठेवले, टेस्टी लागतात म्हणते सांडगे. हे आपण केलेली निम्मेच राहिले त्याच्यातले, दिले सगळेजण. तर चला आता आवडते, मी चहा करते अगोदर. असं घरात आलं की अंधार अंधार दिसतं. बाय सगळ्यांना. पाहिजे असेल कुणाला तर टाकत जावं ऑर्डर. चला बाय. नंबर आपल्याला दिलेलाच आहे यूट्यूबवरती. बाय. तर बघा इथं काकूबाईंनी असा, काकूबाईंना चिवडा केला होता, हे पातळ पोहेचा चिवडा. ती आमच्या इथं उद्या सप्ताह बसणार आहे, त्यांचा नाश्ता असतो सकाळी सकाळी. तर असा मस्त चिवडा केला त्यांना, थोडंसं लागलं सामानी करून मी, आणि मग केलं चिवडा त्यांनी. असं पातळ पोह्याचा काकू चिवडा केला होता त्या सप्त्याला द्यायला नाश्त्याला त्यांनी. तर म्हणलं काढावं असंच व्हिडिओ, कसं झाला आहे बघा. म्हणलं काढ एक व्हिडिओ, त्याचा थोडासा शॉर्ट घेतला. तर चला बाय, भेटूया सगळे नंतर.